नमस्कार मित्रांनो, मी योगेश माने इग्नाइट अकॅडमीमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत करतो. मित्रो, कालच आपलं एक लाईव्ह सेशन झालं ITI प्रिन्सिपलच्या एक्झामची स्ट्रॅटेजी कशी असावी यासाठीची. कारण आता नेक्स्ट 30 डेजचा आपला जो प्लॅन आहे त्याबद्दल आपण पूर्ण डिस्कस केलं. 16 जानेवारीला तुमची एक्झाम आहे. उपसंचालक आणि प्राचार्य कुठल्या ॲडसाठी जी पहिली ॲड होती ना आपली 2023ला आलेली क्लास 1ची, त्या ॲड संदर्भातली ही एक्झामिनेशन आहे. आता क्लास बीच्या ॲडबद्दलची आणखीन तरी एक्झामची डेट नाही क्लिअर. जेव्हा येईल तेव्हा आपण तर तुम्हाला सांगू, त्याच्या अगोदरही काही दिवस अंदाज मी देतच असतो, तसा ते तुम्हाला अंदाजही दिला जाईल. ओके, आता ही डेट आली, पण या डेट सोबतच बाकी काही प्रॉब्लेम्स आहेत. ते प्रॉब्लेम्स कुठले? मतमोजणीचे, राईट. कारण महानगरपालिकेच्या इलेक्शन्सची डेट डिक्लेअर झाल्या आणि त्यांची मतमोजणी ही आपल्या एक्झामच्या दिवशीच येते. तर मग त्याबद्दलचं काय, हे सर्व या व्हिडिओमध्ये मी डिस्कस करणार आहे. तर चला करू आपल्या या व्हिडिओला सुरुवात. ओके, सर्वप्रथम ही आपली क्लास 1ची बॅच आहे, राईट. आता बघा काय आहे की क्लास 1ची बॅच डिस्कंटिन्यू करून आपण ही बॅच का चालू केली, त्याचं कारण आहे. बघा, क्लास 1च्या बॅचला आपण जी व्हॅलिडिटी दिली ती त्यांची एक्झाम होऊन इंटरव्ह्यू होईपर्यंतची आहे, क्लिअर. आता नवीन जे क्लास 1ची तयारी करतायत, बॅच घेतात, त्यांना आपण काय सांगितलं की ही बॅच घ्या. या बॅचमध्ये तुम्हाला पूर्ण रेकॉर्डिंग अवेलेबल तर होईलच क्लास 1च्या बॅचची, आणि लाईव्ह सेशन सुद्धा तुम्हाला अवेलेबल होतील, राईट. आणि या बॅचची जी व्हॅलिडिटी आहे ना, ती तुमची क्लास 2ची एक्झाम होऊन इंटरव्ह्यू होईपर्यंत असणार आहे. व्हॅलिडिटी बॅचेसच्या वेगवेगळ्या असल्यामुळे आपण विद्यार्थ्यांना सल्ला देतो की आता तुम्ही या बॅचला शिफ्ट व्हा. फीस ऑलमोस्ट सेमच आहे. हे जे 7,000 दिसतात त्याही बॅचचं शेवटी 7,000पर्यंतच आलो होतो आपण. हे इन्क्लुडिंग जीएसटी आहे, क्लिअर. म्हणजे फीस आपली 6,000च्या आतच आहे, फक्त जीएसटी ऍडिशनल लागतो, त्यामुळे तुम्हाला ते तेवढं दिसतं, क्लिअर. याच्यामध्ये लाईव्ह बॅचेस वगैरे सर्व आपल्या चालणार आहेत. आणि एक नवीन आपण सिरीज टाकतो, याच्यामध्ये सर्व टेस्ट वगैरे तुमचे, त्यानंतर हँडआउट सर्व काही अवेलेबल आहे. ज्यांना आता क्लास 1 क्लास 2 दोन्हीचाही फॉर्म भरलेला आहे त्यांना ॲडवाइस आहे की हीच बॅच तुम्ही घ्या. ओके, दुसरी बॅच तुम्हाला आता ती घेताही येणार नाही, आपल्या ॲपवर तशी सिस्टम आहे. बघा, आता सुपर क्रॅश सिरीज जी रिव्हिजनची आहे ना, ती आपण लॉन्च केली आजपासून. आजपासून म्हणजे जे व्हिडिओज उद्या बघतील त्यांना 16/12/2025 पासून, क्लिअर. 16/12/2025 पासून, क्लिअर. ही बॅच आपण सुपर क्रॅश सिरीज लॉन्च केलेली आहे. जे एक्झिस्टिंग आपल्या दोन्ही बॅच होत्या, क्लास 1ची आणि क्लास 2ची, या दोन्ही बॅचेसला याचा फ्री मध्ये ऍक्सेस असणार आहे. याच बॅचमध्ये असेल ते एक्सक्लुझिव्हली आपली क्लास 1 आणि क्लास 2च्या बॅचमध्ये रोज सायंकाळी 7 ते 8 हे सेशन्स असतील. तुमचा जो पूर्ण सिलेबस आहे, मी ऑलरेडी तुम्हाला काय सांगितलं होतं की आमचे पुढचे प्लॅन ठरलेले आहेत, डेट आल्यानंतर आम्हाला काय करायचं. तर आता डेट आलेली आहे, त्यामुळे पुढच्या 1 महिन्याची ही जी रिव्हिजन सिरीज असणार आहे 7 ते 8ची, ती चालू राहील. आता बरेच जण आत्ता जॉईन करतात, त्यांनाही ॲडवाइस अशी असेल की या रिव्हिजन सिरीजनुसार तुम्ही अभ्यासाला सुरुवात करा. या रिव्हिजन सिरीजच्या शेवटच्या याला 5 मिनिटांमध्ये मंगेश सर तुम्हाला काय करायचं आहे पुढच्या दिवसाचा शेड्यूल हे सांगत जातील, क्लिअर. त्यानुसार आमचं डिस्कशन डेली होत असतं. माझं मंगेश सरांचं आमचं डिस्कस होऊन उद्याचा टास्क काय सांगायचा या सेशनच्या शेवटी तुम्हाला सांगितलं जाईल, तसं तुम्हाला ते तयार करायचं. म्हणजे आज तुमचं एज्युकेशन सिस्टम इन इंडियाचं पूर्ण रिव्हिजन झालं. ज्यांनी नवीन जॉईन केलं त्यांनी डायरेक्ट रिव्हिजनचे सेशन बघायला सुरुवात करा, आणि दुसऱ्या दिवशी तुम्हाला ते पूर्ण हँडआउट रीड करायचं, रिवाइज करायचं, क्लिअर. म्हणजे तुमचा रिव्हिजनचा सुद्धा सेटअप तयार झालेला आहे. सायंकाळी 7 ते 8 असणार आहे, आणि याचा ऍक्सेस तुम्हाला फ्री तुमच्या बॅचमध्ये मिळणार आहे. सेपरेट बॅच नाही, एक्झिस्टिंग बॅचमध्येच ही सिरीज आपण चालू केलेली आहे, क्लिअर. आणि डिस्क्रिप्शन मध्ये आपल्या व्हॉट्सअप टेलिग्राम ग्रुपची ही लिंक आहे. ओके, त्याच सोबत आपल्या ऍपची ही लिंक आहे, ऍपही डाउनलोड करा, क्लिअर. आता बघा की आपली डेट कधी आहे, तर 16 जानेवारी आहे. सेंटर कुठले आहे? मुंबई आहे, पुणे आहे, छत्रपती संभाजीनगर, अमरावती आणि नागपूर. आणि सायंकाळ हे दुपारचा टाइम आहे, दुपारी 1 ते 12, 1 ते 2 सॉरी, 1 ते 2, 1 ते 12 थोडंसं चुकीचं झालं. 1 ते 2 तुमची एक्झाम आहे, क्लिअर. त्याच्या अगोदर 2 तास तुम्हाला तिथं बोलवतात ते, राईट. 12:30ला तुमची एंट्री बंद होऊन जाईल, राईट. 12:30ला एंट्री बंद होऊन जाईल, 11 वाजता तुम्हाला या म्हणून ऍडवाइस देतील, क्लिअर. आता या सेंटर आणि दोन्हीसाठी उपसंचालक आणि प्राचार्य या दोन्ही पदासाठी एकच एक्झाम असणार आहे. त्याची कशी अरेंजमेंट आहे मी ते सेपरेट व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं. बघा की हे आलं लक्षात तुम्हाला की पेपरचा टायमिंग काय, 1 ते 2. आता याच्यामध्ये काय कॅच आहे बघा, त्याच दिवशी 16 तारखेलाच आपलं हे शेड्यूल आहे पूर्ण इलेक्शनचं.
16 तारखेला 16 जानेवारीला ओके सकाळी 10 वाजल्यापासून तुमची काउंटिंग मतमोजणी चालू होते. सकाळी 10 वाजल्यापासून किती तारखेला? 16 तारखेला. म्हणजे जवळपास आपल्या टायमिंग एक्झामचा जो झाला तोपर्यंत ऑलमोस्ट सेटल झालेलं असेल. म्हणजे कोण महानगरपालिका जिंकते त्या शहरामधले, आणि हे सगळे तुम्ही मुंबई महानगरपालिकेचं शहर आहे, पुणे महानगरपालिकेचं आहे, संभाजीनगर महानगरपालिका, अमरावती महानगरपालिका, नागपूर महानगरपालिका, सर्व ठिकाणी महानगरपालिकाच आहेत. क्लिअर? त्यामुळे त्यावेळेस एकदम पीकला त्यांचं सेलिब्रेशन असणार आहे. क्लिअर? तोपर्यंत बऱ्यापैकी रिझल्ट क्लिअर झाला. आता ईव्हीएम ला काउंट करायला किती वेळ लागतो? 2-3 तासामध्ये. तसंही एका प्रभागामध्ये किती मतदान असतं, राईट? तर त्या प्रभागानुसार ते खूप लवकर कमी कालावधीमध्ये या सगळ्या गोष्टी उरकून जातील. क्लिअर? तर त्यावेळेस पीकला त्यांचं सेलिब्रेशन असणार आहे. आणि दुसरी गोष्ट काय की सर्वात म्हणजे आपल्याकडे आता क्लास 1 मध्ये उपसंचालक पदे आहेत. या उपसंचालक पदासाठी बऱ्याचशा आयटीआय कॉलेजचे प्रिन्सिपल ऑलरेडी जे व्हाईस प्रिन्सिपल आहेत, निरीक्षक आहेत, असे लोक अप्लाय करतायत. क्लिअर? अशा लोकांनी अप्लाय केलेला आहे. त्यांच्या एक्झाम आहेत आणि त्यांच्यावर इलेक्शनच्या ड्युटीज सुद्धा आहे. भरपूर आयटीआय इन्स्ट्रक्टरनं प्रिन्सिपल पदासाठी आणि इव्हन उपसंचालक पदासाठी सुद्धा अप्लाय केलेला आहे. त्यांच्यावर सुद्धा इलेक्शनच्या ड्युटीज असणार आहे. त्यामुळे तुम्ही एकतर सध्याच्या घडीला समजायचं की हीच डेट आपली फायनल आहे, याच्यामध्ये बदल काही होणार नाहीत. आयोगाने याच्या अगोदर अशा डेट्स मध्ये बदल केलेत का? तर केले. क्लिअर? मी ते त्याचं एक्झाम्पलही तुम्हाला सांगतो. पण सध्याच्या घडीला आपल्याला अभ्यासाचं टार्गेट हीच डेट आहे 16 जानेवारीची. क्लिअर? याच्यामध्ये सध्या काहीच बदल नाही असं समजूनच अभ्यासाला लागायचं. जनून प्रॉब्लेम आहेत की लोकांचे इलेक्शन ड्युटीज आहेत ते कलेक्टर ऑफिस मध्ये बदल या बऱ्याचशा ड्युटीज मध्ये होत नाही. मोस्टली जनून काहीतरी रिझन असल्याशिवाय तुमची इलेक्शन ड्युटी कॅन्सल होत नाही. स्ट्रिक्टली फॉलो होते. आणि स्पेसिफिकली क्लास 1 मध्ये असे लोक भरपूर आहेत. मला बऱ्याच जणांचे मेसेजेस आले, ते आले तुम्ही तुमच्या परीने तुमची इलेक्शन ड्युटीज त्या दिवशीची कॅन्सल होऊ शकते का? काउंटिंगला ही ड्युटीज असतेच बऱ्याच लोकांची, राईट? त्या ड्युटीज तुमच्या कॅन्सल होतील, काय होतील का, ते तुमच्या परीने तुम्ही प्रयत्न नक्की करा. क्लिअर? आता आयोगानं याच्या अगोदर जी ग्रुप बी ची परीक्षा होती तुमची, क्लिअर? ग्रुप बी ची परीक्षा कुठली होती? ओके, महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत महाराष्ट्र गट ब, राईट? 21 डिसेंबर 2025 ला एक्झाम होती. आता एक इलेक्शन कमिशनचं 2 डिसेंबर 2025 चं नोटिफिकेशन आलं, राईट? त्या नोटिफिकेशन नुसार काउंटिंग जी आहे ती 21 डिसेंबरला ठेवली. 21 डिसेंबर 2025 ला काउंटिंग ठेवण्यात आलेली आहे. आता आयोगानं ही जी एक्झाम आहे पुढे लोटली, राईट? एक्झाम पुढे लोटून गट क ची जी 4 तारखेला होती बहुतेक पहिले गट क ची, ती 11 जानेवारीला केली आणि गट ब ची 21 डिसेंबरला जी होती ना ती 4 जानेवारीला केली. क्लिअर? आता याच्यामध्ये रिझन काय दिलंय त्यांनी बघा. आयोगाने उपरोक्त प्रमाणे मागविलेल्या माहितीच्या अनुषंगाने काही जिल्हा केंद्रावरील परीक्षा उपकेंद्र व मतमोजणीचे ठिकाण यामधील अंतर कमी आहे, राईट? आपलं टीसीएस आयनच असणार आहे, ऑलमोस्ट टीसीएस आयन असणार आहे, बाहेरच आहे. क्लिअर? जिल्हाधिकारी कार्यालयापासून हे दूरच असणार. क्लिअर? लाऊड स्पीकर आवाज, वाहतूक कोंडी, परीक्षे दरम्यान निघणाऱ्या विजयी उमेदवारांच्या मिरवणुका, तसेच परीक्षेच्या आयोजनाकरिता कर्मचाऱ्यांची कमतरता इत्यादी बाबी विचारात घेऊन त्यांनी परीक्षा आयोजित करण्याच्या अडचणी उद्भवू शकतात असे कळविले आहे. सदर वस्तुस्थिती विचारात घेत प्रस्तुत परीक्षा नियोजित तारखे न घेता पुढे ढकलण्याच्या आयोगाने निर्णय घेतला आहे. क्लिअर? आता कसं आहे, ग्रुप बी चे लाखो मध्ये संख्या असते, आपली किती आहे? 7,500 संख्या आहे. क्लिअर? तर आपण कन्सिडरेशन मध्येच नसतो अशा प्रॉब्लेमच्या, हेही लक्षात घ्या. क्लिअर? आयोगानं कन्सिडर केला. आता आयोगानेही हा विचार करायला पाहिजे होता की 16 तारखेला जर मतमोजणी आहे, 17 ला एक्झाम ठेवली असती, 18 ला ठेवली असती, 19 ला ठेवली असती. असेही तुम्ही संडे बघता का? आता असिस्टंट प्रोफेसरची एक्झाम कधी होती? मंडेला एक्झाम होती. क्लिअर? तुम्हाला अशा एक्झामला संडेलाच ठेवावी असं नसते. क्लिअर? एखादा 2 दिवसांना तुम्ही मागे पुढे करू शकला, पुढेच केली असती, राईट? 16च्या जागी 17-18 कधीतरी ठेवली असती तुम्ही एक्झाम. त्यामुळे ह्या ज्या गोष्टी असतील ते त्याची काळजी त्यांनी घेताना तेव्हाच घ्यायला लागत होती. क्लिअर? आता एकाच दिवशी या दोन्ही गोष्टी झाल्यासारख्या आहेत. तर बऱ्याच जणांना सर्वश्रुत होतं की 15 तारखेलाच आयोगाचा याचा इलेक्शन कमिशनचा शेड्यूल येईल. बऱ्यापैकी माहिती झालेल्या गोष्टी होत्या. आयोगालाही माहिती नव्हतं का की त्याच दिवशी एक्झाम ठेवायची? एखादा 2 दिवसांना ते मागे पुढे करू शकले असते, जेणेकरून ह्या जनून जे प्रॉब्लेम आहेत ना ते सॉर्ट आउट झाले असते. क्लिअर? म्हणजे बरेच लोक जे एंगेज आहेत इलेक्शनच्या ड्युटीज मध्ये त्यांना इथं थोडंसं व्यवस्थित गेलं असतं. पण तरी माझी ऍडवाइस तुम्हाला सर्वांना आहे की बाबांनो, 16 तारखेचीच एक्झाम आहे, सध्याच तेच आहे, तेच लक्षात घेऊन तुम्ही करा.
पुढं जाईल, एखाद्या 2 दिवसांनी होईल किंवा 7-8 दिवसांनी पुढं जाईल. फार पुढं जाण्याची गेली तरी एखाद्या 2 दिवसांचा जास्तीत जास्त फरक पडणार आहे. खूप फरक पडतील असं नाही. आता ग्रुप सी ची बघा ना तुम्ही. किती दिवसाचे 1 हफ्त्यानं पुढे टाकली फक्त आणि ग्रुप बी ला बी किती टाकलं त्यांनी. 1-2 हफ्त्यांनी पुढे टाकलेलं आहे. क्लिअर? त्यामुळे ते थोडे बहुत चेंजेस जरी केले इलेक्शनची डेट वगैरे बघून काही जर त्यांना वाटलं तर आपला एवढा प्रेशर होत नाही. 7,500 विद्यार्थ्याचं काय होणार जे 5-6 सेंटरला ऍडजस्ट होऊन गेले. क्लिअर? आणि ते TCS ला ऑनलाईन परीक्षा आहे. बाहेर आहेत हे खूप राईट. त्यामुळे त्यांच्या ग्रुप बी इतक्या आपल्याला अडचणी येत नाही. ग्रुप बी ची संख्या जास्त असल्यामुळे लागणारे कर्मचारी जे ही एक्झाम कंडक्ट करायला ग्रुप बीच्या तिथेही जास्त लागणार होते. आपल्याला त्यांची गरजही तेवढ्या प्रमाणात भासत नाही. त्यामुळे ह्या ज्या ग्रुप बी ला अडचणी येत होत्या तेवढ्या अडचणी आपल्यासाठी कन्सिडर होतील का याचा मोठा क्वेश्चन मार्क आहे. त्यामुळे माझ्याकडून जर तुम्हाला ऍडवाइस हवी असेल तर ती ऍडवाइस फक्त 16 जानेवारीच्या एक्झामची तयारी करा. राईट? तुम्हाला वाटलं की तुमचे खूप मोठे प्रॉब्लेम आहे ते आहे तर आयोगाला ईमेल वगैरे फोन ते तुमच्या परीने तुम्ही करू शकता. राईट? 2-4 दिवसाच्या व्हेरिएशन साठीच राईट. तो कॉल जाऊ शकतो. आणखीन बराच 1 महिन्याचा कालावधी आहे. क्लिअर? पहिले तुम्ही तुमच्या परीनं तुमच्या ड्युटीज त्यावेळेस इलेक्शनच्या लागू नाही यासाठी तुम्ही रिक्वेस्ट काय करता येईल तसं तुम्ही बघा. जर करता आलं असेल तुम्ही एक्झामचा फॉर्म भरला असेल कारण तयारीलाही तसा वेळ लागणार आणि त्यावेळेस जर तुम्ही इलेक्शनच्या ट्रेनिंगमध्ये ते बऱ्याचशा गोष्टी राहतात. तुम्ही स्वतः इलेक्शनच्या ड्युटीज केलेल्या आहेत. क्लिअर? त्यामुळे तुम्ही तिथं तशा रिक्वेस्ट करू शकता की बाबा माझी एक्झाम त्या दिवशी आहे. बघायला काय हरकत आहे. एक्झाम त्या दिवशी आहे आणि ती रिक्वेस्ट करायला हरकत नाही. क्लिअर? आणि तसं तुम्हाला वाटलं तर आयोगाला तसं मेल वगैरेही तुम्ही करू शकता. फोनही करू शकता की बाबा काही दिवसाचं तुम्ही हे कन्सिडर करावं. क्लिअर? असं कन्सिडरेशन होऊ शकतं पण आपली स्ट्रेंथ बघता याच्यावर खूप मोठा प्रेशर येईल का याचं वाटत नाही. ज्यांना खरंच प्रॉब्लेम आहेत ना ते तुम्ही कमेंट करा जेणेकरून मला बघू द्या की संख्या नेमकी किती आहे. मला 10-15 कॉल आले म्हणजे खूप लोकांचा प्रॉब्लेम आहे असंही होत नाही. पण प्रॉब्लेम तो प्रॉब्लेमच असतो. मग 10 लोकांचा असो की 15 लोकांचा असो ह्या गोष्टी जनून असतात. तर फक्त आपण बघू की किती आपली संख्या आहे ते. ओके. पण फिलहाल सध्याला तुमचं टार्गेट 16 जानेवारीचं पकडून तुम्ही अभ्यासाला लागा. आपली सुपर क्रॅश सिरीज हे तुम्हाला प्रचंड मदत करेल. अशाच प्रकारे मी याचं पूर्ण नियोजन करतोय. राईट? तुम्हीही लोक यामध्ये स्वतःला आता झोकून द्या. क्लिअर? तर मी इथं थांबतोय. अभ्यास करायला बिलकुल विसरू नका. 100% द्या. मागच्या 2 वर्षापासून मेहनत करतायत तर पुढचा 1 महिना मेहनत करायला काही हरकत नाही. तुर्तास इथं थांबतो. थँक्यू सो मच गाईज फॉर लिसनिंग. थँक्यू सो मच.